ह्या दोनपैकी एक प्रश्न तुमच्या एक्झामला येणार म्हणजे येणारच, याची शपथ. ओपन डेल्टा मेथड. ओपन डेल्टा मेथड याच्यामध्ये 3 फेज मधला बँक ऑफ 3 फेज ट्रान्सफॉर्मर जे असतात, सिंगल सिंगल सिंगल, त्यातला एक जर ट्रान्सफॉर्मर गेला तर त्या टाईपच्या कनेक्शनला ओपन डेल्टा कनेक्शन असं म्हणतात. 3 फेज बँकमधल्या एक ट्रान्सफॉर्मरचा एखादा ट्रान्सफॉर्मर जर गेला तर राहिलेल्या 2 फेजवर ट्रान्सफॉर्मर 3 फेज ट्रान्सफॉर्मरसारखा वर्क करतो. त्याला आपण काय म्हणतो? ओपन डेल्टा कनेक्शन म्हणतो. इफ वी रिमूव्ह एनी वन ऑफ द ट्रान्सफॉर्मर इन डेल्टा डेल्टा कॉन्फिगरेशन, तर हे डेल्टा डेल्टावालं कॉन्फिगरेशन 1 2 3 पैकी एक रिमूव्ह करून टाकला, राहिले 2च ट्रान्सफॉर्मर, अशी जे कनेक्शन असेल तर त्याला काय म्हणायचं आहे? ओपन डेल्टा कनेक्शन म्हणायचं. काय म्हणायचं आहे? ओपन डेल्टा कनेक्शन म्हणायचं. तर हे पहा, ओपन डेल्टा झालं, हे ओपन, हे बी ओपन, हे बी ओपन, इकडून ओपन इकडून ओपन. फेज शिफ्ट किती असेल रे? 0. फेज शिफ्ट किती आहे? 0. इफ वन ऑफ द ट्रान्सफॉर्मर इन डेल्टा डेल्टा बिकम फॉल्टी, दॅट टाईम सच टाईप ऑफ सिस्टम इज यूज. एक फॉल्टी झाला तर ते काय करायचा? रिमूव्ह करायचा, काढून घ्यायचा, आणि काढल्याच्या नंतर रिपेअरिंग करून आणूस तर याला डेल्टावर चालवायचं, म्हणजे ओपन डेल्टावर चालवायचं. चालेल का? हो चालेल. या टाईपच्या कनेक्शनला आपण ओपन डेल्टा म्हणतात. सो दिस कनेक्शन विल अलाव द सर्व्हिस कंटिन्युटी ॲट रिड्यूस कॅपॅसिटी टिल द ट्रान्सफॉर्मर रिपेअर. जोपर्यंत आपण तो ट्रान्सफॉर्मर रिपेअरिंग करून आणत नाही तोपर्यंत कंटिन्युटी ऑफ सप्लाय प्रोव्हाइड करण्याचं काम हे ओपन डेल्टा टाईप ऑफ ट्रान्सफॉर्मर करतो. कोणाकोणा समजलं रे? आता बघा ॲडव्हान्टेजेस. काय फायदा आहे? इट यूज ओनली 2 ट्रान्सफॉर्मर फॉर 3 फेज. 3 फेजसाठी 2 ट्रान्सफॉर्मर सफिशियंट. अलाव सर्व्हिस कंटिन्युटी, जोपर्यंत फॉल्ट रिपेअर करून येत नाही ट्रान्सफॉर्मरचा तोपर्यंत कंटिन्युटी ऑफ सप्लाय प्रोव्हाइड करते. त्याच्यानंतर डिसॲडव्हान्टेज काय आहे? ॲक्च्युअल पॉवर फॅक्टर इज लेसर दॅन लोड. लोडच्या पॉवर फॅक्टरपेक्षा ॲक्च्युअल पॉवर फॅक्टर कसा असेल? कमी असेल. किती? 86.86% असेल. 86.6% असेल. विथ इन्क्रीज इन लोड सेकंडरी टर्मिनल व्होल्टेज अनबॅलन्स. जर लोड वाढत गेला तर सेकंडरीचं टर्मिनल व्होल्टेज अनबॅलन्स होत जाईल. म्हणजे लार्ज लोडला चालेल काय? लार्ज लोडला चालणार नाही. ओके, कमी लोडला चालेल. ॲप्लिकेशन काय? फॉर कंटिन्युटी ऑफ सप्लाय ओनली 2 फेज अवेलेबल. इफ ओनली 2 फेज अवेलेबल फॉर लाईट लोड. कमी लोड असेल तर अशा वेळेस 3 फेज सप्लाय 2 फेजवर चालवण्याचं काम कोण करतं आहे? ओपन डेल्टा करतं. ते कोणाकोणा समजलं रे? अतिशय महत्त्वाचा पाठ आहे, परीक्षेला विचारतात. कळालं? त्याच्यानंतर स्क्वॉट कनेक्शन, हे तर लईच महत्त्वाचं, येणारच ही परीक्षा. ओके, आता स्क्वॉट कनेक्शनलाच टी कनेक्शन सुद्धा म्हणतात. काय म्हणतात? टी कनेक्शन. टी जर ट्रान्सफॉर्मरचं टी कनेक्शन. हे पहा, टी सारखं दिसतंय हे, आणि खाली एक ट्रान्सफॉर्मर, त्याला टी. हे एक टी आणि हे एक टी, म्हणून टी कनेक्शन सुद्धा म्हणतात. ओके, तर याच्यामध्ये 2 ट्रान्सफॉर्मर, एक टीजर ट्रान्सफॉर्मर, एक मेन ट्रान्सफॉर्मर. एक टीजर ट्रान्सफॉर्मर, एक मेन ट्रान्सफॉर्मर. म्हणजे हे ट्रान्सफॉर्मरचे कनेक्शन अशा पद्धतीने की √3/2 याच्या टर्न्स असतील, याच्या n1/2 असतील, याच्या n1/2 असतील. हे झालं प्रायमरी. प्रायमरीला किती फेज आहेत? 3 फेज आहेत, RYB. सेकंडरीला हे एक आणि हे एक, 2च फेज आहेत. सो हे ट्रान्सफॉर्मर स्पेशल टाईप ऑफ ट्रान्सफॉर्मर. याच्यामध्ये 3 फेज इज कन्वर्टेड इंटू 2 फेज. 3 फेज इज कन्वर्टेड इंटू 2 फेज. येतं लक्षात? 3 फेज इज कन्वर्टेड इंटू 2 फेज. तर आता उदाहरणार्थ याच्यामध्ये समजा 400 टर्न्स घेतले आपण प्रायमरीला. किती? 400 टर्न्स. तर √3/2 इंटू 400 करा बरं, किती येते? √3/2 इंटू 400 किती येते?
किती √3/2 इंटू 400 86 300 हां 300 √3/2 नाही झालं ते √3/2 झालं 346 ठीक आहे अप्रॉक्सिमेटली 346 म्हणजे प्रायमरीच्या या वाइंडिंगच्या टर्न्स किती असतील रे 346 या वाइंडिंगच्या टर्न्स किती रे 200 याच्या 200 म्हणजे प्रायमरीच्या ज्या टर्न्स आहेत या प्रपोर्शनमध्ये स्प्लिट केलेले आहेत कोणत्या प्रपोर्शनमध्ये या पहिल्याच्या √3/2 इंटू n1 याच्या n1/2 याच्या n1/2 400 जर गृहीत धरले आपण तर यातल्या 346 याच्या आणि बाकी राहिलेल्या याच्या सॉरी राहिल्या किती रे 54 राहिल्या तर याच्या 28 28 27 याच्या 27 याच्या 27 याच्या 346 याच्या 27 याच्या 27 हे कोणा समजलं रे सो ट्रांसफॉर्मर के टर्न स्प्लिट अप किया n √3/2 n1 त्याच्यानंतर याच्या राहिलेल्या अर्ध्या कळालं तर हे काय रे ट्रान्सफॉर्मरचं कनेक्शन आहे प्रायमरी साईड आहे आणि सेकंडरी साईड जेवढ्या असतील तेवढ्या पर फेज जेवढ्या असतील तेवढ्या संपला विषय तर या टाईपचं जे ट्रान्सफॉर्मर आहे ह्याचं याचं जे कनेक्शन या टाईपच्या ट्रान्सफॉर्मरला टीजर ट्रान्सफॉर्मर म्हणतात काय म्हणतात टीजर ट्रान्सफॉर्मरमध्ये √3/2 एवढ्या टर्न्स असतात किती टर्न्स असतात √3/2 टर्न्स असतात प्रायमरी साईडला आणि सेकंडरीला फुल असतात दुसरा ट्रान्सफॉर्मर आहे मेन ट्रान्सफॉर्मर याच्यात n2/2 एवढ्या टर्न्स प्रायमरीला आणि n2 एवढ्या टर्न्स सेकंडरीला n1/2 एवढ्या प्रायमरीला आणि n2 एवढ्या सेकंडरीला तर हे 3 to 2 फेज कन्व्हर्जन करतं आहे तर या टाईपचं कनेक्शनला आपण स्क्वॉट कनेक्शन म्हणतो परीक्षेमध्ये डायग्राम लक्षात ठेवायची कशी लक्षात ठेवायची 3/2 टर्न्स n1/2 n2 हे व्होल्टेज अक्रॉस वाय आर व्ही आर हे व्होल्टेज अक्रॉस वाय व्ही वाय व्ही बी आहे का नाही दोनच पेज आहे 3 to 2 फेज कन्व्हर्जन समजलं कोणा समजलं आता ज्याची व्हेक्टर डायग्राम जर काढली तर हे 3 पेज पूर्ण त्याच्यामध्ये माझा टीजर ओके माझा एम फॅक्टर तर VRM = √3/2 VYB ओके आता VR आणि VY दोनच आहेत त्याच्यात 3 to 2 फेज कन्व्हर्जन तर याच्या नंबर ऑफ टर्न्स √3 n1/2 याला टीजर ट्रान्सफॉर्मर म्हणतात आणि हे दुसरं सेकंड ट्रान्सफॉर्मर आता रेटिंग ऑफ मेन ट्रान्सफॉर्मर ह्या मेन ट्रान्सफॉर्मरची रेटिंग हायर दॅन 15% शिल्लक असते कशाच्या टीजर ट्रान्सफॉर्मरच्या 15% मेन ट्रान्सफॉर्मरची रेटिंग शिल्लक असते बस एवढाच कन्सेप्ट ओके आता ॲडव्हान्टेजेस बघू कुठं वापरतात रे 3 to 2 फेज कन्व्हर्जनला त्याच्यानंतर लोड प्रायमरीला बॅलन्स असला तर सेकंडरीला पण बॅलन्स होऊन जातो बॅलन्स लोडला वापरतात डिसॲडव्हान्टेज काय सर्किट कॉम्प्लेक्सिटी वाढते आणि परफेक्ट तेवढ्या नंबर ऑफ टर्न्स येणं अपेक्षित आहे तरच आउटपुट त्या पद्धतीने भेटेल ॲप्लिकेशन कुठे रे 3 फेज ट्रान्सफॉर्मर 3 to 2 फेज कन्व्हर्जन उदाहरणार्थ फर्नन्सला आर्क फर्नन्स वगैरे असेल ना तर आर्क फर्नन्सला 2 फेज सप्लाय लागतो तर मग अशा वेळेस तुम्हाला या टाईपचं कनेक्शन करावं लागतं ते स्पेशल टाईपचं कनेक्शन कोणा समजलं रे तर हे परीक्षेला दोन्हीपैकी एक विचारणार म्हणजे विचारणारच मी विचारलंय पण तुम्हाला सुद्धा विचारू शकतो ओके सो राईट डाऊन दिस